बघा, सोडवा x छेदस्थानी x वजा y अधिक x छेदस्थानी x अधिक y वजा 2xy छेदस्थानी x वर्ग वजा y वर्ग ही पदावली सोडवायची कशी सर? लेकरांनो, हा अपूर्णांक जसं की 2xy स्थानी x वर्ग वजा y वर्ग काही वेळापुरता तसाच कॉन्स्टंट ठेवा आणि या दोन अपूर्णांकामध्ये जी बेरीज दर्शवली ही क्रिया प्रथमतः करून घ्या. आता अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद समान करून किंवा तिरप्या गुणाकाराने आम्ही नेहमी करतो. तिरप्या गुणाकाराने छेद समान करून अपूर्णांकाची बेरीज करणे म्हणजे काय बरं? तर या छेदाने या अंशाला गुणा, या छेदाने या अंशाला गुणा आणि छेदस्थानी असते छेदाछेदाचा गुणाकार. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. म्हणजे हे याला गुणिला याचा अर्थ आता इकडे घेतो थोडंसं, x आणि त्याच्यासोबत हे पद गुणिला x अधिक y. हे अधिक चिन्ह सर. आता याच्यासोबत हे पद गुणिला म्हणजे हे x असेच घ्या, याला गुणिला म्हणून कंसामध्ये x वजा y अशा पद्धतीनं ही मांडणी. छेदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे पहिल्या कंसामध्ये x वजा y याला गुणिला दुसरा कंस x अधिक y. हे पद इथं असंच सध्यापुरतं कॉन्स्टंट x वर्ग वजा y वर्ग. अगदी सहज तुमच्या लक्षात येईल गणित, फक्त बारकाईनं लक्ष द्या. आता अंशातील ही घडामोड करून घ्या. x कंसातील पदाला गुणिला, हे x या कंसातील पदाला गुणिला. x गुणिला x म्हणजे काय होणार हो? x वर्ग अधिक x गुणिला y गुणाकार xy. आता अधिक चिन्ह x गुणिला x परत x वर्ग अधिक वजा वजा x गुणिला y काय तर गुणाकार xy. आता छेदस्थानी लेकरांनो, पहिल्या कंसामध्ये x वजा y त्याला गुणिला दुसऱ्या कंसामध्ये x अधिक y, याला आम्ही x वर्ग वजा y वर्ग या पद्धतीनं मांडू शकतो. कसं काय सर? त्याचं एक सूत्र आहे, विस्तार सूत्रे. या प्रकरणात आम्ही अभ्यासले हे सगळे सूत्र. या सूत्राचा प्रस्तुत सूत्राचा विस्तार लेकरांनो, a वजा b पहिल्या कंसामध्ये त्याला गुणिला दुसऱ्या कंसामध्ये a अधिक b असा या सूत्राचा विस्तार होतो. इथं आम्हाला ऑलरेडी x वजा y पहिल्या कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये गुणिला स्वरूपात x अधिक y दिले. याचा अर्थ हा जो विस्तार आहे हा विस्तार x वर्ग वजा y वर्ग या सूत्राचा आहे. विस्तार सूत्रे इयत्ता 8वीमध्ये हे प्रकरण आम्ही अभ्यासलं गुरुजीकडून, म्हणून याची मांडणी आम्ही या पद्धतीनं करू शकतो. लक्ष द्या. समोर हे पद घ्या, आम्ही कॉन्स्टंट ठेवलेलं 2x वजा y छेदस्थानी x वर्ग वजा y वर्ग. आता या दोन अपूर्णांकाचा विचार करण्यापूर्वी ही गोळाबेरीज करून घ्या. जसं की इथं अधिक xy आहे, इथं वजा xy आहे. एक पद अधिक एक पद वजा असेल, एक संख्या अधिक एक संख्या वजा असेल आणि ती दोन्ही पदं म्हणा किंवा दोन्ही संख्या म्हणा जेव्हा सारख्या असतात तेव्हा त्या दोन्ही पदांचा संख्यांचा लोप होत असतो. हे गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. म्हणजे या xy साठी हे xy खला झाले. मग इथं x वर्ग यांची जर बेरीज केली लेकरांनो तर काय येणार? 2x वर्ग अशी बेरीज येणार. छेदस्थानी x वर्ग वजा y वर्ग, इकडं हे कॉन्स्टंट ठेवलेलं पद 2xy छेदस्थानी x वर्ग वजा y वर्ग. इथं मात्र छेद समान आहे आणि वजाबाकी करायची, म्हणून अंशातली पदं फक्त वजा स्वरूपात मांडा. 2x वर्ग वजा 2xy छेदस्थानी छेद तर समान आहे म्हणून x वर्ग वजा y वर्ग. म्हणजे या पदाचाही छेद x वर्ग वजा y वर्ग आणि या वजा 2xy याचाही छेद x वर्ग वजा y वर्ग. याला आम्ही कॉमन घेतलं, लक्षात घ्या. आता इथं काही कॉमन निघते का? तर 2x कॉमन घ्या. कंसामध्ये लेकरांनो x वजा y जर मांडले आणि छेदस्थानी हे पद मांडले x वर्ग वजा y वर्ग, तर ह्या मांडणीचा अर्थ हाच होतो. 2x कंसातील पदाला गुणिला आहेत म्हणजे 2x गुणिला x 2x वर्ग होतात. लेकरांनो हे वजा चिन्ह आणि 2x गुणिला y 2xy
काही फरक पडला का? नाही सर. मग आता हे जर इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल तर या गणिताला थोडंसं इकडे घेतो. 2x आणि कंसामध्ये x वजा y छेदस्थानी x वर्ग वजा y वर्ग इथपर्यंत आम्हाला कळालं सर. आता x वर्ग वजा y वर्ग याचा विस्तार हा पहिल्या कंसामध्ये x वजा y, दुसऱ्या कंसामध्ये x अधिक y याप्रमाणे करतात. म्हणून आता 2x त्याच्यासोबत कंसात x वजा y आणि या सूत्राचा हा विस्तार कसा करायचा? पहिल्या कंसामध्ये x वजा y गुणिले दुसऱ्या कंसामध्ये x अधिक y याप्रमाणे. विस्तार सूत्रे ही त्याची पुष्टी. इथं लेकरांनो x वजा y साठी छेदस्थानी असलेले x वजा y खलास होतील. मग उरल काय? अंशस्थानी 2x छेदस्थानी x अधिक y. हे असेल तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं निर्विवाद आणि करेक्ट ॲन्सर. ओके. विस्तार सूत्रे, संकीर्ण प्रश्नसंच, पदावली ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.